अंडर-19 विश्वचषक सामन्यामध्ये आता भारत जो आहे तो फायनलमध्ये पोहोचलेला आहे आणि याच सामन्यामध्ये जर पाहिलं तर बीडचा सचिन धस जो आहे तो देखील चमकदार अशी कामगिरी करताना पाहायला मिळतो आहे. सध्या सचिनचं कुटुंब जे आहे ते आपल्याबरोबर आहे. लोकशाहीवरती आपण त्यांच्याशी बातचीत देखील करणार आहोत. सर, सर्वप्रथम तर पहिल्या दिवशीच आम्ही तुमच्याकडे पोहोचलो होतो, त्यावेळेस तुम्ही प्रतिक्रिया दिली होती आणि अक्षरशः आता फायनलमध्ये भारत पोहोचलेला आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? थँक्यू पहिले. आणि सगळ्यात प्रथम भारत फायनल अंडर-19 वर्ल्ड कपच्या फायनलला गेल्याबद्दल भारताच्या टीमला शुभेच्छा. आणि काल जे सेमीफायनल झालं त्यामध्ये जे सचिननी बॅटिंग केली त्यामुळे मी खूप माझा आयुष्यातला सगळ्यात चांगला क्षण होता कालचा. की मी प्रत्यक्षात सचिनची मम्मी, माझे मित्र आम्ही मॅच पाहत होतो टी व्हीवर. ज्यावेळेस तो आऊट झाला त्यावेळेस असं वाटलं होतं की आता काय, पण कॅप्टन उदय सारंगने जी संयमी बाजी खेळला आणि त्यांनी विजय खेचून आणला, त्यामुळे पुन्हा खुश झालो, फटाकड्या फोडल्या, आनंद साजरा केला आणि एक सचिनचे वडील म्हणून खूप आनंद झाला. सर, फार आपण जवळ पोहोचलो, जे स्वप्न तुम्ही पाहिलं होतं त्याच्या जवळ पोहोचला आहात. कशा पद्धतीने आज सचिनला तुम्ही आता शुभेच्छा देतात? सचिन तो अशा परिस्थितीतून आज त्या लेवलला गेलेला आहे की त्याला जे काय क्रिकेटचं जे वातावरण पाहिजे ते बीडमध्ये नव्हतं. जे फॅसिलिटीज पाहिजेत, ग्राउंड्स पाहिजेत, हे त्याला काही नव्हतं त्याच्या वेळेस. पण ज्यावेळेस मग ज्या कमतरता होत्या त्याचे कोच, हे बीड डिस्ट्रिक्ट असोसिएशन ह्यांच्याशी चर्चा करून ह्यांच्याशी ती उपलब्ध करून देण्याचा खूप प्रयत्न केला आम्ही. टर्फ विकेट म्हणा किंवा सिमेंट विकेट म्हणा, हे उपलब्ध करून देण्याचा त्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य केलं. असोसिएशननी सहकार्य, बीड क्रिकेट असोसिएशननी सहकार्य केलं, अझर सरनी केलं, आदर्श क्रिकेट क्लबचे अध्यक्ष अनिलदादा जगताप यांनी मदत केली आणि मग त्यामधून त्याला पुढची वाटचाल त्याची सुरू झाली. आणि ह्या सगळ्या कष्ट करत असताना त्यांनी तेवढाच रिस्पॉन्स दिला आणि त्याचं फळ कालचा मॅच बघताना, त्याची बॅटिंग बघताना खूप आनंद झाला. आणि असं वाटलं की जे काही कष्ट ह्या सगळ्या लोकांनी त्याच्या पाठीमागे घेतलेलं आहे, एक वडील म्हणून नाही पण एक प्लेअर म्हणून ह्या सगळ्या लोकांनी, त्याचे मित्र असतील, त्याचे कोच असतील, बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशन असेल किंवा क्लब असेल, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन असेल, सगळ्यांनी जे त्याच्यावर मेहनत घेतली आणि त्याच्यावर जो विश्वास दाखवला तो त्यांनी काल त्याच्या बॅटिंगद्वारे दाखवून दिला की तुम्ही जे माझ्यावर जे विश्वास टाकला तो मी सार्थ केला. सचिनची आई आहे आपल्याबरोबर. मॅडम, पहिली प्रतिक्रिया आई म्हणून काय म्हणून? अतिशय जे सचिननी काल इनिंग खेळली त्याच्याबद्दल सचिनचं आणि पूर्ण भारताच्या टीमचं मनापासून अभिनंदन करते. आणि एवढा आनंद झाला आहे की त्यासाठी शब्दच नाही आहेत व्यक्त करायला. आपण शेवटच्या सामन्यापर्यंत पोहोचलेला आहात. आता जी रविवारी सामना होईल तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे, त्याकडे कसं पाहता तुम्ही? येणारा सामना खूप महत्त्वाचा आहे आणि समोरची टीम जी ऑस्ट्रेलिया येईल किंवा पाकिस्तान येईल ते उद्या 8 तारखेच्या सामन्यातून पुढे येणार आहे. पण दोन्हीही टीम्स फार कॅलिबर आहेत आणि खूप छान सामना आपल्या सर्वांना पाहायला मिळेल, क्रिकेट प्रेमींना पाहायला मिळेल. आणि सांघिक कामगिरी करून सर्वांनी सचिनला जो रोल येईल, जी संघाची नीड असेल त्याप्रमाणे कामगिरी करून हा सामना खेचून जिंकावा आणि वर्ल्ड कप भारताने जिंकावा. आपण बीडमधनं बिलॉंग करतो, जो बीड जिल्हा आत्तापर्यंत दुष्काळी म्हणून ओळखला जातो. याच जिल्ह्यामध्ये असे अनेक खेळाडू असतील, त्यांना तुमचं काय एक सजेशन असेल किंवा काय तुम्ही त्यांना आवाहन करणार? बरोबर. बीड जिल्हा हा ऊसतोड कामगाराचा जिल्ह्याच्या पलीकडे आपण आता बीड जिल्ह्याची ओळख करून देतो आहेत आणि त्यामध्ये आपल्या सर्वांचं सचिनचं आणि मीडिया सर्वांचं योगदान आहे. याबद्दल मी प्रथमतः मीडियाचं आणि सर्वांचं आभार व्यक्त करते. परंतु असं काही नाही आहे की आपल्याकडे आता खूप जग फार पुढे गेले आहे. सोशल मीडिया आहे, त्याच्याद्वारे आपल्याला सर्व गोष्टी जाणून घेता येतात आणि तशी आपल्याला सोयीसुविधा आपल्या पाल्यांना जर हे उपलब्ध करून दिल्या शासनाने आणि पालकांनी त्याकडे लक्ष दिलं तर नक्कीच आपल्याला यश मिळवता येईल असं सांगता येईल. हे आहे सचिन धस यांचं कुटुंब आणि सचिनची जी काही कामगिरी आहे त्याचे सर्व स्तरातनं कौतुक देखील होत असल्याचं पाहायला मिळतं आहे. आता या अंतिम सामन्याकडे संपूर्ण देशाचं देखील लक्ष असणार आहे. विकास माने, लोकशाही मराठी, बीड. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.